मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज 5वा दिवस. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, जरांगेंचा निर्धार. मनोज जरांगेंचं पुण्यामध्ये जंगी स्वागत. स्वागतासाठी मराठा बांधवांची तुफान गर्दी. मनोज जरांगेंनी सरकारचा 3 कलमी प्रस्ताव फेटाळला. मंगळवारी पहाटे 4 वाजता 1.5 तास जरांगेंसोबत प्रस्तावावर चर्चा. मात्र मनोज जरांगे भूमिकेवर ठाम. मनोज जरांगेंच्या पदयात्रेदरम्यान नवी मुंबईमध्ये जड वाहनांना बंदी. 25 जानेवारी रात्री 12 ते 26 जानेवारी रात्री 11 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना शहरामध्ये प्रवेश बंदी. मुंबईकरांना त्रास व्हावा ही आमची भावना नाही. आम्ही मुंबई बंद करण्यासाठी निघालो नाही. आम्ही एकच दिवस तुमच्या दारातून जाणार आहोत. वाहन बंदीच्या निर्णयावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. नवी मुंबई एपीएमसी 25 आणि 26 जानेवारीला बंद राहणार. राज्यभरामधून येणाऱ्या मराठा बांधवांचा नवी मुंबईमध्ये मुक्काम असेल. नवी मुंबई एपीएमसी मैदानं, मोकळ्या जागेवर पार्किंगची सोय. रात्री 1:30 वाजता मनोज जरांगे वडूजमध्ये दाखल. यावेळी जरांगेंनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं घेतलं दर्शन. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकहून मराठा आंदोलक पुण्याच्या दिशेनं रवाना. मराठा आंदोलकांना नाशिकहून रसद पुरवणार. मराठा आंदोलनाविरोधी याचिकेवरती आज हायकोर्टात तातडीची सुनावणी. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात सदावर्तेंची याचिका. जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्याची सदावर्तेंची मागणी. ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षण वादावर मी मध्यस्थी करण्यास तयार. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. मराठा कुटुंबांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात अडचण. अहमदनगरमध्ये सर्वेक्षण करताना एका कुटुंबाला अर्धा तास लागतो. तसंच ॲपमध्ये तांत्रिक अडचणीही. त्यामुळे सर्वे 31 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, याबाबत शंका. 7 दिवसात मराठा सर्वेक्षण पूर्ण करण्याचं कर्मचाऱ्यांपुढे आव्हान. परभणीमध्ये एका प्रगणकाला 200 सर्वेक्षण करायचे असून 182 प्रश्नांच्या उत्तरांना लागतोय 30 ते 40 मिनिटांचा वेळ. त्यामुळे एका दिवसात प्रत्येकाचे 20 ते 22 एवढेच सर्वे. सांगली जिल्ह्यात आजपासून मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात. सकाळी आणि सायंकाळी सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेले अधिकारी करणार सर्वेक्षण. पालघरमध्येही मराठा सर्वेक्षणाला सुरुवात. जिथे सर्वेक्षण ॲप चालत नसेल तिथे ऑफलाईन नोंद करण्याची व्यवस्था. कोल्हापुरात मराठा सर्वेक्षणाला सुरुवात. प्रत्येक कुटुंबाला 150 प्रश्न विचारले जाणार. एका चित्ररथाच्या माध्यमातून मराठा समाजाला जागं करत कोल्हापुरातील सकल मराठा समाजाची मुंबईच्या दिशेनं कूच. कोल्हापुरामधील अनेकांना पोलिसांची नोटीस. मात्र नोटिशीला न घाबरता सकल मराठा समाज मुंबईकडे. धाराशिवमध्ये आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन. छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश शेंडगे राहणार उपस्थित. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणी सुरू. शरद पवार गटाचे जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे साक्ष नोंदवणार. शरद पवारांचे आशीर्वाद घेऊन आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात. सुप्रिया सुळेंची ईडी कार्यालयाच्या दरवाजापर्यंत सोबत. 3 तासांपासून चौकशी सुरू. बलाढ्य शक्तीविरोधात आवाज उठवल्यानं कारवाई. पळून जाणार नाही, लढत राहणार. रोहित पवारांचं वक्तव्य. रोहित पवारांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी. कार्यकर्त्यांकडून ईडीचा निषेध. सत्याचाच विजय होईल. आव्हानांवरती मात करून विजय मिळवू. सुप्रिया सुळेंची रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया. केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे भाजपची शाखा. संजय राऊतांची टीका. तर महाविकास आघाडी रोहित पवारांच्या पाठीशी असल्याचं राऊतांचं वक्तव्य. जो कोणी चांगलं काम करतो, सरकारविरोधी भूमिका घेतो, त्यांची चौकशी होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. रोहित पवार यांनी काही केलं नसेल तर घाबरण्याची गरज नाही. तुम्ही जे पेरलेत तेच उगवणार ना.
नितेश राणे यांची रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया. श्रीराममुक्त भाजप असा 10 तोंडांचा रावण म्हणतोय. आता या रावणमुक्त महाराष्ट्र करू, नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर टीका. आज राजकारण्यांवरती ही वेळ, उद्या पत्रकारांनाही असंच हैराण केलं जाईल. आदित्य ठाकरे यांची सूरज चव्हाण यांच्या चौकशीवर प्रतिक्रिया. सूरज चव्हाण कंपनीचे कर्मचारी आहेत म्हणून त्यांना बोलावलं, आदित्य ठाकरेंचा आरोप. घोटाळे ठाकरे सरकारचे, ईडीद्वारे चौकशी सुरू. रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंना चिमटे. रोहित पवार आले, रवींद्र वायकर कधी येणार, किरीट सोमय्यांचा सवाल. उद्या मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महत्त्वपूर्ण बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा होणार. ठाकरे गटाच्या कोट्यातून 2 जागा प्रकाश आंबेडकर यांना तर राजू शेट्टी यांना पवार गटाकडून हातकणंगलेची जागा मिळण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची भिवंडीत विभागीय आढावा बैठक. प्रभारी रमेश चेन्नीथला, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात बैठकीला हजर. धुळे इथे 27 जानेवारी तर मराठवाडा विभागाची लातूर इथे 29 जानेवारीला बैठक. भिवंडीमधील काँग्रेस आढावा बैठकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित. पृथ्वीराज चव्हाणांचं कार्यकर्त्यांनी केलं स्वागत. बैठका फक्त निवडणुकांपुरत्या नाहीत तर पक्ष संघटन मजबूत व्हावं यासाठी आहेत. या बैठका पार पडल्यानंतर काँग्रेसचं 2 दिवसीय शिबिर लोणावळा इथे होईल. पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती. पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करायला हवी होती. प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका. नाशिकमधील साधना एज्युकेशन शाळेचा उद्घाटन सोहळा. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंची शाळा लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती. काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलेले माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, कन्या डॉक्टर केतकी पाटील सह आज भाजपमध्ये प्रवेश करणार. मुंबईमध्ये होणार पक्ष प्रवेशाचा सोहळा. आमदार विश्वजित कदम बनले शिक्षक. सांगलीच्या पलूस इथल्या माध्यमिक शाळेमध्ये जाऊन 7वी क च्या वर्गात घेतला इंग्रजीचा तास. राज्यामधील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड यादी काल उशिरा रात्री जाहीर. या परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झालेली होती. अंतिम निवड यादीची प्रतीक्षा होती आणि त्यानुसार अंतिम यादी भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर. पुढील 2 दिवस कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी किमान तापमानामध्ये घट होणार. अश्वारोहण, गोल्फ, नौकानयन, पॉवरलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, कॅरम, बिलियर्ड्स अँड स्कूनर, एरोबिक्स आणि एक्रोबॅटिक्स खेळांचा पुन्हा शिवछत्रपती पुरस्कारांमध्ये समावेश. उपमुख्यमंत्री आणि एमओ अध्यक्ष अजित पवार यांचे निर्देश. सोन्या चांदीचे दागिने महागणार. सोने चांदीच्या नाण्यांच्या आयातीवरील शुल्क 10%वरून 15%वर. याशिवाय मौल्यवान धातूंपासून बनवलेल्या नाण्यांवरील कस्टम ड्युटीही वाढवण्यात आली आहे. 10वी-12वीच्या परीक्षार्थींना निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटं जास्त मिळणार. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन 10 मिनिटं वाढवून मिळणार असल्याची माहिती. मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी घटल्या. गेल्या वर्षभरामध्ये सुमारे 8,000 कोटी रुपयांच्या ठेवी कमी झाल्या. कोल्हापूर मुंबई प्रवाशांना दिलासा. महालक्ष्मी एक्सप्रेस उद्यापासून LHB कोचसह धावणार. उद्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर विजय जनार्दन फुलारी यांची नियुक्ती. आज संध्याकाळी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्याकडून डॉक्टर फुलारी पदभार स्वीकारणार. डॉक्टर मिलिंद बारहाते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी आज स्वीकारणार पदभार. हिट अँड रन विरोधामध्ये चिपळूणमध्ये मालवाहतूक रिक्षा संघटनांची बंदची हाक. खासगी वाहतूकही बंद. रिक्षा चालकांच्या मोर्चात हजारोंच्या संख्येनं चालक सहभागी. अकोला जिल्ह्यामधील मूर्तिजापूर तालुक्यामधल्या माना इथे प्रियकरानं केली विवाहित प्रेयसीची गळा चिरून हत्या. शोभना लांडे असं मृत महिलेचं नाव. हत्येप्रकरणी अनिल तायडेला अटक. आरोपीनं स्वतःवरही वार करत केला आत्महत्येचा प्रयत्न. उद्धव ठाकरेंचा नाशिक दौरा आटोपून परतणाऱ्या शिवसैनिकांच्या गाडीचा अपघात. जव्हार नाशिक रोडवर अपघात झाल्याची माहिती. जखमी शिवसैनिकांवर पालघर आणि मनोरमधील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू.
अहमदनगरच्या भाळवणी परिसरामध्ये उसाचा ट्रॅक्टर एसटी आणि इको गाडीत भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत. दारू पार्टीमध्ये क्षुल्लक वादातून मित्रानं केली मित्राची हत्या. कल्याणमधील आडिवली परिसरातली घटना. आरोपी मानपाडा पोलिसांच्या ताब्यात. फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचा बनाव करून कागदपत्र नसलेली वाहनं विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 32 लाख किमतीची 16 वाहनं जप्त. विकसित भारत संकल्प यात्रेचं लाखो रुपयांचं साहित्य उकिरड्यावर. नांदेडच्या कंधार घोडज रस्त्यावरती हे साहित्य उकिरड्यावर आढळून आल्यानं खळबळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावची सुमारे 450 वर्षांची परंपरा असलेली गावपळण सुरू. शिराळेवासियांचा गुरढोरांसह नदीच्या सडुरे गावच्या हद्दीमध्ये डोंगराच्या पायथ्याशी बांधलेल्या राहुट्यांमध्ये संसार. अख्खं गाव रिकाम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.